विस्तार लोकसभेच्या रणनीतीसाठी भाजपची एक महत्त्वपूर्ण बैठक पुण्यात होते। या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित आहेत। एकूण 60 ते 70 पदाधिकारी या बैठकीच्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि भाजप पुण्यासह राज्यात ॲक्शन मोडवर आल्याचंच आता दिसतंय। लोकसभेच्या रणनीतीसाठी भाजपची पुण्यामध्ये महत्त्वाची बैठक होते आणि आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातून महायुतीचे 45 खासदार निवडून आणण्याची घोषणा भाजपच्या नेत्यांनी यापूर्वीच केली आहे। त्यामुळे रणनीती ठरवण्यासाठी आणि प्रत्यक्ष कृती कार्यक्रमासाठी भाजपच्या केंद्रीय आणि प्रदेश पातळीवरच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज पुण्यात बैठक होत आहे। चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेले आहेत। चंद्रकांत, कोण कोण आहे या बैठकीला उपस्थित आणि काय काय नियोजन केलं जाणार आहे? मिलिंद, आता आपण आहोत बावधन एरियातलं हे जे ऑक्सफर्ड गोल्ड रिसॉर्ट, म्हणजे बावधन एरियातलं सगळ्यात निसर्गरम्य आणि एकदम हाय प्रोफाईल रिसॉर्ट। इथंही भाजपची बैठक सुरू आहे बंद दाराआड। म्हणजे अक्षरशः एवढी गुप्तता पाळली जाते की आत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनाही मोबाईल त्यांचे काढून घेतलेले आहेत। बाकीच्या माध्यमांना तर प्रवेशबंदी आहेच आहे। आता आपण फक्त त्यांच्या गाड्या दाखवू शकतो। सगळ्यात कॅनवा जे म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे, स्वतः प्रदेशाचे बावनकुळे आहेत, नंतर राष्ट्रीय संघटक सरचिटणीस BL संतोष, नंतर राष्ट्रीय सहसंघटक मंत्री शिवप्रकाश आणि ही सगळी मंडळी आहेत। म्हणजे जवळपास 60-70 कोर कमिटी तर आहेच आहे, प्रदेश कार्यकारिणी आहे आणि सगळे प्रदेश पदाधिकारी। म्हणजे विशेष म्हणजे इथल्या शहरातले जे पदाधिकारी त्यांना साधं निमंत्रण सुद्धा नाहीये। म्हणजे एवढी हाय प्रोफाईल बैठक आहे। उद्देश हाच आहे की भाजपचे जे मिशन 45 आहे त्यातल्या आज जागा बहुतेक भाजपने कुठल्या लढवायच्या, आपल्या मित्रपक्षांना कुठल्या द्यायच्या हे याच्यात फायनल होईल। प्रत्येक जागेवर आपली ताकद किती, थोडक्यात प्रत्येक जागेचा आढावा घेतला जातो या बैठकीमध्ये। साधारण 3 वाजेपर्यंत बैठक चाललेली, सकाळी 10-11 वाजता सुरू झालेली आहे। सगळी रावसाहेब दानवे असतील सगळी मंडळी या बैठकीत आहेत आणि ही मिशन 45चा जो पूर्ण राज्यभरातला आढावा आहे, भाजप किती लढणार, मित्रपक्षाला किती द्यायचं, मग हे सगळे याच्यात फायनल होईल। आणि मग कदाचित महायुतीच्या आघाडीची जी बोलणी आहे, महायुतीची बोलणी आहेत लोकसभेची, ती पुढे फायनल होईल। ह्या जागा आमच्याकडे, ह्या तुम्ही लढा, हे बहुतेक सांगितलंच जाईल। म्हणजे आपल्याला माहिती महायुतीमध्ये भाजप पूर्णपणे डॉमिनंट आहे। किंबहुना अशी चर्चा आहे की शिंदे गट कमळावरच चढणार, अजित पवार काय 5-6 जागा दिल्या जाईल, बाकी सगळे भाजप लढेल। म्हणजे मिशन 45 साठी जे जे काय करावं लागतं ते सगळं आजच्या बैठकीत याची रणनीती इथं फायनल होणार आहे याच ऑक्सफर्ड गोल्ड रिसॉर्ट वरती। आणि स्वतः देवेंद्र फडणवीस इथं जातीनं हजर आहे। याच्यातनं आपण या बैठकीचं महत्त्व काय आहे हे समजू शकतो। चंद्रकांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली। वय झाल्यानंतर थांबायचं असतं, मात्र काही जण हट्टीपणा करतात असा टोला अजितदादांनी लगावला। तर दुसरीकडे